हाय मैत्रिणो, कशा आहात तुम्ही? होमसेव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मांडे आणि रस ही रेसिपी तयार करणार आहोत. तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये लिहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. मांडे करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य, सर्वात पहिले आपण कणिक घ्यायची आहे गव्हाची. 3 वाट्या असे मोठ्या वाटीने 3 वाट्या असे कणिक घ्यायची. त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि पाणी टाकून मळून घ्यायचं. तर आता मी कणकीला चांगलं भिजवलेलं आहे. आता कणिक छानपैकी मळून घेतलेली आहे आणि सॉफ्ट झालेली आहे. हिला अर्ध्या 1 तासासाठी आपण तसंच सोडून देऊया. आता आपण आंब्याचा रस करूया. पिकलेले आंबे घेऊया. 5 पिकलेले आंबे घ्यायचे आणि त्याचा गर काढून घ्यायचा आणि गर काढल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचे. त्यात साखर आणि मीठ टाकायचं आणि चांगलं बारीक होऊ द्यायचं आणि ते एका पातेल्यामध्ये काढून साईडला थोडं पाणी टाकून मिक्स करून ठेवून द्यायचं. अशी मी आंब्याचा ह्या बघा आंब्याचा गर काढलेला आहे आणि गर काढून मिक्सरच्या भांड्यात असं टाकलेलं आहे. सर्व आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये बारीक करून आता मिक्सरमध्ये आणि परत मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. साखर टाकायची आहे. साखर 3 चमचे साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. छान चव येते मिठाने. रस आपला छान लागतो. आणि त्याच्यामध्ये थोडं फ्रीजमधलं थंड पाणी टाकायचं. थंडा रस छान लागतो. हे बघा आपला आंब्याचा रस झालेला मी पातेल्यामध्ये काढलेला आहे. छानपैकी मस्त झाला आहे रस. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिलेलं राहते त्यात थोडं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून फिरवून घ्यायचं. आपण कणिक भिजत ठेवलेली होती. अर्धा तास ठेवायला सांगितलं. त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकून अशा पद्धतीची कणिक तयार झाली आपली. हे बघा आपला मांड्याचा डो अशा पद्धतीनं तयार झालेला आहे. याला चांगला आपटून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला डो तयार झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीची रान्नव गॅसवर ठेवून त्याला तेल लावत आहे. पूर्णपणे तेल लावून घ्यायचं. थोडं लांबवायचं. अशा प्रकारे मांडा टाकून झालेला आहे. त्याला अशा प्रकारे फैलवायचं. छान पाण्याचा हात घ्यायचा थोडा आणि थोडं पसरवायचं. आपण मांडा तयार झालेला आहे. बघा कसा दिसतोय. छान दिसतोय का नाही? ते मांडे झाले आपले. अशा प्रकारे मांडे केलेले आहे. छान मस्त कुरकुरीत. आपण हे सर्व मांडे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहे. सर्व मांडे बनवून झालेले आहे आपले. आता आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. त्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये लिहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. त्यानंतर आपण नवीन रेसिपी आणखी घेऊन येऊया तुमच्यासाठी खास.